नमस्ते, माझं नाव विमल कैलास बंड, पारगाव मेहमान्य, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे इथून मी आलेले आहे. मी खेडेगावातून आलेले आहे आणि मी एक नवीन बिझनेस चालू केलेला आहे जो ऑर्गॅनिक आहे आणि जो ॲग्रिकल्चरशी कनेक्टेड असल्यामुळे इथं जे आज ट्रेनिंग होतं ॲग्रिकल्चर विषयी की तुम्ही फूड तयार करता तर त्याची सेफ्टी कशी घेतली पाहिजे आणि तुम्ही मार्केटमध्ये येत आहे तर तुम्हाला मार्केटमध्ये काय काय तुमचे क्वालिटी काय काय मेंटेन केलं पाहिजे, तुमच्याकडे डॉक्युमेंट्स कोणते असले पाहिजे, तुम्ही कोणती सेफ्टी घेतली पाहिजे, काय काळजी स्वच्छता कशी घेतली पाहिजे आणि तुमचं जर इन्स्पेक्शन झालं तर तुमच्याकडं कोणते डॉक्युमेंट्स हवे, तुम्ही जे दाखवताय तेच तुमच्याकडं रिअल आहे का, अशी माहिती मिळाली. आणि मी जर नवीन पदार्थ तयार करते तर त्याचं मार्केटिंग कसं करायचं, त्याच्यावरती लेबल कशा पद्धतीत असले पाहिजेत आणि तुम्ही लोकांच्या शरीराची म्हणजे खाण्याचा पदार्थ असल्यामुळं तर बाहेर तो एक्सपोर्ट केला किंवा बाहेर आपण मार्केटमध्ये आणला तर त्याच्या लोकांच्या शरीरावरती काय परिणाम होणार आहे, लोक त्याच्यातून काय काय शरीरासाठी मिळणार आहे हे त्या प्रोडक्टवरती आलं पाहिजे. हे भरपूर अशा गोष्टी ट्रेनिंगमध्ये समजल्या. पहिल्यांदाच आम्ही आल्यामुळं आम्हाला नवीन म्हणजे मार्केटमध्ये येताना काय काय आपल्याकडं हवं आणि आपण काय काय काळजी घेतली पाहिजे ह्याचं माहिती मिळाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शासनाच्या काय काय योजना आहेत आणि त्याचा आपण कसा उपयोग आपल्या ह्याच्यासाठी त्याच्यामधून आपल्याला समजा मशिनरी घ्यायच्या असतील तर PMFME अशी योजना आहे शासनाची ज्याच्या माध्यमातून आपला बिझनेस आपण स्टार्टअप करण्यासाठी जर आपल्याकडे भांडवल कमी असेल तरी शासन आपल्याला मदत करतं. हे आम्हाला इथं आल्यानंतर पहिल्यांदा समजलं आणि त्यासाठी आम्हाला इथं संधी मिळाली हे ट्रेनिंग घेण्याची. आणि आलेले जेवढे पाहुणे होते त्यांच्याकडून आम्हाला मार्गदर्शन भेटलं की आम्हाला आता असं समजते की आमचं प्रोडक्ट मार्केटमध्ये तर चालणारच आहे पण एक्सपोर्ट करण्यासाठीचं सुद्धा चालेल. मी कुकीज बनवते वेगवेगळ्या, ज्वारी, बाजरी, नाचणी, ऑर्गॅनिक पद्धतीचे, सेंद्रिय गूळ आणि मैदा विरहित, शुगर फ्री असे कुकीज बनवते आणि ते एक्सपोर्ट पण होऊ शकतात. हा कॉन्फिडन्स मला इथं आल्यानंतर आला. थँक्यू.